कोणता झाला का चहा? बापा तुम्ही घरीच आहा का जी? तुम्हाला टोलीवर जा म्हटली ना, गेले नाही? चहा तर पिऊ दे बाबा, चहा पितो ना जातो. हो ना, त्या गंगू मावशीच्या घरी चालले जाल. येते का तर विचाराल तिलाही. 2-4 जणी पाहूनच या बापा. कोणीच नाही मिळाल्या, फक्त आता शांताताई आहे म्हणून म्हणतो लवकर जा म्हणून. तर तुम्ही चहा पिऊ दे, तर हा करू दे, तर तो करू दे, लावता कसे तर. कशी बाई आहे बाबा हे? चहाही नाही पिऊ दे ना जा म्हणते मला. मान ना पटकन चहा बनव ना. चहा पितो ना जातो. हो बनवतो. अरे रमेश, तो शांताराम आला ना, बोलवून राहिला तुला. कुठं घरी आले का शांताराम भाऊ? आपल्या घरी नाही तर का तर तूही बापा असा विचारते. बापा सकाळी सकाळी कोणता काम पडला बापा शांताराम भाऊला? जा जा जा, जाऊन पाय. हो हो जातो. आई, का झाला हो बाबा कोणता? पोट दुखून आला ना, जाऊ दे ना मला. जा जा जा, पटकन जा. पटकन चहा बनवते. कशासाठी आले तर भाऊजी माहित नाही, जाऊन पाहते. का करते बापा रमेश? राम रामजी शांताराम भाऊ. राम राम रमेश. हा करत होतास का अंदर? काही स्वयंपाक करू लागत होतास का माझ्या सारीला? हो हो करू लागतो ना. काहून तुम्ही नाही करू लागा का? नाही नाही बाबा, ते तसे धंदे आपल्याला काही जमत नाही. नाही नाही शांताराम भाऊ, चहा झाला का म्हणून गेलो होतो तिकडे मागे. चहा व्हायचाच आहे का? हो व्हायचाच आहे चहा. कसे काय येणार केले तर सकाळी सकाळी? असे तर येत नाही बा तुम्ही तर. आता म्हणला तू काही बोलवत नाही. आता आपणच जावा म्हणला, सकाळी सकाळी गेला तर नाश्ता बिस्ता मिळते म्हणून आलो बाबा. असं का? ठीक आहे ना, नाश्त्याचीच मोठी गोष्ट आहे. आत्ता सांगतो कोणत्याला नाश्ता बनवायसाठी. अरे नाही नाही, मजाक करत आहो. नाही नाही भाऊ, मजाक बिजक काही नाही. आता नाश्ता करूनच जा. अरे बापा नाश्ता करायची वेळ नाही आहे ना. का भाऊ, तुमच्यापेक्षा तर मला घाई आहे. बाया सांगायला जायचं आहे टोलीवर मला. कशासाठी बाया सांगतो? अरे बाबा गहू आलाय ना, गहू तोडावा नाही लागेल का? अरे नाही नाही, त्याच्यासाठीच तर आलो मी. बाया सांगायला काही जाऊ नको. असं म्हणजे तुम्ही तोडू लागाल का? नाही रे, मी नाही येत. हार्वेस्टर येऊन राहिला सरपंचाच्या वावरामध्ये. रात्रीच सांगितलं मला, तुला सांगायला सांगितलं. मग वेळ झाली होती तर म्हणलं आता आता नाही सांगत, उद्या सकाळी जाईन आणि सांगेन. अरे वा, हार्वेस्टर येऊन राहिला का? कोणता? कोणता? तुम्हाला ना मोठी घाई आली आहे. आता सिजू तर द्या बाबा, चहा आणतो ना. आता बस उकडी आली आहे. हुड बाबा, ऐकत नाही काही नाही. त्याच्यासाठी नाही बोलवलं ना, मला माहित आहे चहा मांडली म्हणून, आणि चहा येईलच. भाऊजी काय झालं? शांताताईची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हो हो, शांताची तब्येत ठीक आहे. नाही, काल रात्री आलो होतो ना तुमच्या घरी, तर थकल्या थकल्यासारखी वाटत होती. मला वाटलं ताप गिफ्ट नाही आला बाबा, म्हणून आले असतील म्हणलं. अरे नाही, ते कायच्यासाठी आले त्याच्यासाठीच तर बोलवत होतो तुला. बायांकडे जायची काही गरज नाही आहे. हार्वेस्टर येऊन राहिला म्हणतात. येऊन राहिला का? आलाही असेल. हो का? कोणाच्या वावरामध्ये? ह्या आपल्या सरपंच भाऊच्या वावरामध्ये हार्वेस्टर येऊन राहिला. आता त्याच हार्वेस्टरनं कापून घेऊ आपण पण गहू. हो जी, तो पण चांगला होते. आया नेला तर अजून कापा, मग त्याला चुरा. भानगडच लागते. एकाच वेळेस ना सगळंही काम होऊन जाते. हो, पण आपल्या वावरामध्ये जाईल का हार्वेस्टर? तो पाणी जाते तिथून, तर खपल गिपल तर नाही? अरे हो ना शांताराम भाऊ. हो शांताराम भाऊ, पाणी जाते तिथून. पावा लागते रस्ता आता. नाही, रस्ता चांगली पाहिजे, खपल्या बिपल्या नाही पाहिजे. नाही तर फालतू घडाईतून मोडायची होऊन जाईल. तेच तर बापा. अरे ते एक काम कर, आता वेळ आहे. आता सरपंच भाऊच्या वावरात 9 वाजे येणार आहे. त्यांच्याच होते का 10-12 वाजेपर्यंत. मग आमच्या वावरात येईल. मग तुझ्या वावरात. तर मी काय म्हणतो, एकाच बंडी तिथं मुरुम गिरुम टाकून दे. चाक जिथून जातील त्या याच्यावर टाकून दे. नाही नाही, तशी रटरटीत जागा आहे म्हणा, काही खपल वगैरे नाही, पण भीती वाटते, वजनी राहते ना ते. हो, तर तसाच कर, मुरुम टाकून दे. अरे त्याला किती वेळा म्हणतो का तू येथून पाईप गाडून ने, म्हणतो ऐकेच नाही मोठा. असंच पाणी वाहत जाते त्याच्या वावरात. हा ढेकले असेल नाही? हो ढेकलेच. हो मी का म्हणतो, येते का सरपंच भाऊच्या घरी? आता त्यांच्या घरी कशाला जाऊन, तर वावरातच जाऊन सरळ. हो वावरात जाऊन विचारावं लागेल ना, किती रुपये एकड घेतात गहू, किती रुपये नाही. अरे बाबा, मी विचारलो तर म्हणत होते 1800 रुपये एकर म्हणत होते. कोण म्हणत होते? सरपंच भाऊ का? हो हो, सरपंच भाऊच म्हणत होते 1800 रुपये एकर म्हणला म्हणून. पण हे मशीन कोणाची आहे? त्या सरपंच भाऊच्या हिवाळ्याचीच आहे. बापरे, हॉटेलचा बिझनेस आहे ना, अजून मशीन नाही आहे? नाही नाही, त्यांची नाही आहे, सरपंच भाऊच्या हिवाळ्याच्या साड्याची आहे मशीन. असा असा, त्या गोखले भाऊची आहे नाही? चल मग येतो का? मी जातो त्याच्या वावरामध्ये, विचारावं लागेल ना किती वाजेकडे येईल आपल्या वावरात का.
हो हो, येतो ना येतो. बाबा कोणता इथंच उभी आहे, आण ना चहा, आण ना पटकन. अरे बाबा चहा आटला की का? अरे झाबरू, मी का म्हणतो, ते पोते गीते काढून ठेवले आहेत. हं, ते पकड ना, जा बरं वावरामध्ये. त्यांच्या आताच फोन आला होता, तिकडे रोडवरच थांबणार आहेत, तू जा पटकन जा. हं, रस्ता गिस्ता दाखव मग त्यांना, मी येतो मागे मागे. हो हो ठीक आहे. हे पूर्णच पकडू का? हो हो, ते सगळे पकड. अहो किती वेळ आहे जायला तुम्हाला वावरामध्ये? किती वेळ म्हणजे, झाला का तुझा नाश्ता बनवून? आताच जायचं आहे ना, फोन आला होता तरी ते आले तरी. असं का? झाला नाश्ता वगैरे बनवून झाला? चहाही बनवून घे पटकन. थर्मासमध्ये देऊन दे, नाश्ताना चहा घेऊन जातो. अहो ना मी काय म्हणते, अजून स्वयंपाकाचा करावं लागेल का? हो बाबा, करशील नाही तर का? काय म्हटलं मग, दुपारी ज्यांच्या वावरात असेल ते देतील नाही का जेवण? काही दुसरे आहेत का? मशीनवाले दुसरे आहेत का? आपले रिश्तेदारच आहेत ना. कशाला फालतू ते देतील ना हे देतील. आणि दोघेच जण आहेत, तू घरीच बनव स्वयंपाक. पाहिन तसा मग झाबरूला पाठवीन, नाही तर मग घरी येतील जेवण करायला. ठीक आहे ना, बनवतो बनवतो. चल ते डब्यामध्ये दे लवकर नाश्ता. हो बाबा, आता चहा तर बनवू द्या. अजी सरपंच भाऊ. अरे बाबूराव, ये ये. मी का म्हणतो सरपंच भाऊ, माझा पहिले नंबर लावून द्याल बरं. कुठं तुझा नंबर लावून देऊ बाबा पहिले? हार्वेस्टरचा नंबर म्हणलं. तुमचा झाला की आमच्या वावरात हार्वेस्टर पहिले लावून द्याल. काऊन बाबा, काऊन एवढी घाई आहे तुला? अजी भाऊ, मला ना कपडे घ्यायसाठी जायचं आहे, लग्नाचे कपडे घ्यायसाठी जायचं आहे, तर म्हणून म्हणलं आता कपडे घ्यायसाठी मी आजची सुट्टी मारलो. आता हाही काम होईल तर चांगलाच आहे म्हणा, म्हणून म्हणत आहो तुमचा झाला की माझ्या वावरात पहिले. ठीक आहे ना, तर ठीक आहे. चल ना तर आता सोबतच चल, पोते किती आणून घे. आणलं पोते किती आणलं. बापरे, तयारीने चाललाय ना आता. थांब, मी चहाच्या थर्मासनं नाश्ता धरतो, मग जाऊ सोबतच. हो हो. अजून मला काही नाश्ता बिस्ता बनवा लागेल का? आता राहू दे ना बापा, तुला तर मोठी घाई आहे. कपडे घ्यायसाठी जातो म्हणते ना, मग कधी बनवशील? राहू दे, आता मीच पकडत आहो ना. झाला का इंदू? बापा बापा, हे कुंताच्या घरी किती वेळचे गेले आहेत, अजून पत्ताच नाही यायचा. काही नाश्ता बिस्ता करत बसले का आता का माहीत बापा. मी गेली कुठं ना, थोडाशी वेळ लागली तर मार बोंबलतात. आणि आपण आता किती वेळचे गेले आहेत त्यांच्या घरी. का करू काही समजत नाही, स्वयंपाक करू का करू काही सांगितलं नाही, काही नाही. आले वाटते, बोलून राहिले. किती वेळचे गेले हो तुम्ही? किती वेळचा गेलो तर? तशी नाही म्हणत, स्वयंपाका बिंपाकाच्या काही सांगितलं नाही ना? स्वयंपाकाचा मी का सांगू, तर तू का दररोज स्वयंपाक बनवतच नाही? अट बापा, तुम्ही पण ना कुठल्या कुठं नेता. आता हार्वेस्टर येणार आहे म्हणल्या तर मग ते राहतात ना ड्रायव्हर, आणि अजून कोण मालक असेल तर त्यांच्या स्वयंपाक वगैरे करावं नाही लागत का? नाही नाही, त्याची चिंता करू नको तू. ते सरपंच भाऊकडे आहे आपला, का 1.5 टन एकरच्या तिथं आहे गहू. तिथं कोण देते जेवण बिवण? घरच्याच स्वयंपाक कर. हो, तो तर करते म्हणा मी. तर तुझ्या स्वयंपाकही व्हायचाच आहे का? हो, व्हायचंच आहे स्वयंपाक. मग आता आपल्यासाठी बनवली असती, मग अजून त्यांच्यासाठी बनवली असती का? बनव ना पटकन स्वयंपाक, बनव ना. कधी बनवशील? हो बनवते. आता 2 गॅसवर 2 मांडते गंजा आणि बनवते. अर्धा तासात नाही तर स्वयंपाक रेडी होते. बनव लवकर बनव. जाऊन येतो मग आम्ही सरपंच भाऊच्या वावरामध्ये. त्यांच्या किती वाजेपर्यंत होते का होते, आमच्या वावरात किती वाजे नंबर लागते, नाही का? हो या ना, तर या. एकटेच चालल्या का? नाही, रमेश येऊन राहिला ना, सुत्री घ्यायसाठी गेला दुकानात, येत आहे. असं का? सरपंच भाऊ रप होते याच्यानं. तर एक बांधी काटायला 10 मिनिट नाही लागत बाबा. तर मशीन आहे ना ते. हो ना, एका वेळेस 2 वाफ जागा नेते. आता सरपंच भाऊ तुमचा झाला की माझ्या वावरात नंबर लावाल ना? अरे हो ना बाबा, मोठा घाई करते तू ना. आता हे माझ्या वावराजवळचे ते 2-3 जण आहेत ना, त्यांचा 1-1 एकर आहे. थांब आता घडीभर, त्यांच्या होऊ दे, मग तुझ्या वावरात तिथूनच. तिकडून आहे तरी रोड समोरून. अरे बाबा, अजून ते तेवढ्या फेऱ्यात टाकते का? तर 10 मिनिट थोडासा वेळ लागेल. आहेच किती त्यांची 1-1 एकर जागा आहे. अरे 2 वाजेही गेलं ना, कपडे घ्यायसाठी तरी होतात. अहिराचेच कपडे घ्यायचे आहेत ना. हो हो, अहिराचेच आहेत म्हणा घ्यायचे कपडे. पण ते लोक येणार आहेत की नाही? हो, तर त्यांना म्हणावा घ्या तुम्ही, तोपर्यंत येतो म्हणावा. जी गोखले भाऊ, कसं लावले तर मग किती रुपये एकर घेता? 1800 रुपये एकर घेतो ना भाऊ. सांगितलं होतं ना मी सरपंच भाऊला, सांगितलं नाही का? अरे बाबा, मी सांगितलो, पण कसं आता तुम्हाला विचारून राहिले, यांना विश्वास नाही आहे ना, मी सांगितलं होतं. नाही सरपंच भाऊ, तसा काही नाही आहे. नाही पाय बाबूराव, पैसे नगदी द्यायचे, उधारी वगैरे ठेवायची नाही. सगळे नगदीच द्यावं लागेल का तर भाऊ? हो, रात्री तुला सांगितलं होतं पैसे नगदीच देशील म्हणून. आहेत वगैरे पैसे, पण आता कपडे घ्यायसाठी जायचं आहे तर अजून वाचवून ठेवावं लागतील ना बाबा पैसे.
आता हा वेळेवरचा चाला. आता कसा माहीत नव्हता ना, नाही तर जास्त पैसे मागून आणलो असतो. आता आपला गहू 2 एकर आहे नाही का, तर यांना 3,600 रुपये जातील. हा ना, मी 5,000 रुपये आणलो. मी का म्हणतो सरपंच भाऊ, मी 3,000 रुपये देतो. तुम्ही 600 रुपये आपल्या जवळचे देऊन द्याल. मग ना 2-3 दिवसात तुमचे 600 रुपये परत करून देईन. ठीक आहे ना, ठीक आहे, तसं ठीक आहे ना. मलाही 1,000 रुपये लागतील ना बाबा कपडे घ्यायसाठी. मग आता वेळच आहे ना, येतो मग मी घरून. अरे बाबा आता घरी नको जाऊ. तू एक काम कर, तो पावडा आहे, पावडा घे आणि ते खांडी पिंडी फोडावं लागतील ना. रस्ता करावा नाही लागेल का आता तुझ्या वावरात जायसाठी? अरे हो, खरं एका धुऱ्याच्या फोडावं लागतील नाही का? हो, थोडा थोडा पडलं का होऊन जाते, निघते मग. एक काम कर, झाबरूलाही चल म्हणा, दोघे जण करून टाका पटपट. 2 पावडे आहेत तिकडे ठेवले. कोणाकडे आहे हा झाबरू? तो तिकडे वॉटर पंपाकडे आहे. जा जा जा, त्याच्याकडे जा आणि चल म्हणावा त्याला. मी का म्हणतो भाऊ, आता हे कोणाचे किती एकर आहे ते काही मला समजत नाही. तर तुम्हीच बघा बापा. अजी भाऊ, आता तुम्ही हार्वेस्टर घेतल्या तर नॉलेज ठेवायचं ना सगळ्या गोष्टीचा. नाही नाही, तसं आहे म्हणा नॉलेज, पण हे लोक का नाही का करतात, 4 एकराला राहिला गहू आणि सांगतात 3च एकराला आहे म्हणून. हो, तसे तर आहेत म्हणा लोक चालू. मग जागेवरच मरते ना माणूस. आता ठीक आहे, 7-8 एकर गहू आहे कोणाचा आणि तिथं अर्धा एकर कमी सांगितलं तर तो चालते. लोक 2-2 हजार रुपये एकर घेऊन राहिले. आता मी म्हणलं नवीन आहो, मी 1,800 रुपये एकर घेत आहो. तरी बापा लोक समजून नाही घेत. आता ना 2 दिवसाच्या आधी असंच झालं. गावाकडे नेलो आम्ही हार्वेस्टर. आता त्याच्या गहू 5 एकराला होता. तो म्हणते जी 4च एकराला आहे म्हणते गहू म्हणते. आता मी म्हटलं असेल बापा. हा ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर हुशार आहे, त्याला समजते. जसं काटायला सुरुवात केलं ना तसा म्हणते म्हणते हा 5 एकराचा गहू आहे म्हणते, 4 एकराला आहेच नाही म्हणते. असं का? मग तो मालक तयारच नव्हता होत. नाही म्हणते तुम्ही मोजून घ्या म्हणते, 4च एकराला आहे म्हणते गहू म्हणते टाकलेला म्हणते. आता मी म्हटलं 4 एकराला आहे म्हणते तर ठीक आहे, असेल बापा, कशाला मोजायचा का करायचं नाही का. पण हा माझा ड्रायव्हर ऐकला नाही. नाही म्हणते तुमच्या 5 एकर गहू आहे म्हणते. मी इथं तुमच्या गहू काही तोडत नाही म्हणते, मी नेतो म्हणते मशीन म्हणते. अरे बापरे, त्यानं ना काढलं त्याच्या बांधीमधून हार्वेस्टर काढलं बाहेर. मग तो आला ना म्हणते अजीजी म्हणते तोडा म्हणते, देतो म्हणते 5 एकराचे देतो म्हणते पैसे म्हणते. असं का? अरे वा. मग मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलो, पाय म्हणलो तुझ्यापासून माझ्या 1,800 रुपयाचा फायदा झाला म्हणलो, याच्यातले 500 रुपये मी तुला देतो म्हणलो. याच्यानंतर असंच बरोबर करायचं म्हणलं. आता कोणाचाही गहू पाहायचा राहिला ना, मी त्यालाच घेऊन जातो. म्हणून म्हणतो भाऊ, आता तुमचं गाव आहे, तुम्हाला सगळं माहीत आहे कोणाच्या किती एकराला गहू आहे म्हणून. हो, त्याच्यासाठी तुम्ही निश्चित राहा. मला सगळ्यांची जागा माहीत आहे, किती एकराला गहू आहे, किती एकराला का आहे म्हणून. जागा पाहूनच माणूस लावते ना अंदाज, की एवढ्या एवढ्या एकराला आहे म्हणून. हो, आता हळूहळू मलाही माहीत होत आहे. आता तुम्ही थांबा 2-3 दिवस, इकडेच थांबा. आजूबाजूचे गाव आहेत ना, तिकडे पण जाऊ आपण. हो हो. पण सरपंच भाऊ, आता तुम्ही एवढी मदत करून राहिले तर मी का म्हणतो, काय म्हणतात बापा आता हे, फुकटात कापून देतो म्हणतात का काय? तसं असेल तर जमलं रे मग आपलं काम तर. काय म्हणता भाऊ तुम्ही? नाही म्हटलं, आता एवढी मदत करून राहिले तर तुम्ही जी रोजी नको द्याल 500 रुपये, बाकी जे होतात ते द्याल. अरे 500 रुपये कमी केला ना, जाऊ दे, 500 तर रुपये कमी केला. नाही नाही भाऊ, कशाला कमी करता 500 रुपये? नाही नाही, बघा 500 रुपये तुम्हाला कमी करावाच लागेल. भाऊ तुम्ही चहाच पेले, नाश्ताही आणलो ना, नाश्ता करून घ्या ना. का भाऊ, तुम्ही बाईच्या मागे त्रास केल्या. आता नाश्ता बिस्ता कसायला आणायला पाहिजेत होता. नाही नाही, याच्यात त्रास कसला. चला चला करून घ्या नाश्ता, थंड होईल मग चांगला नाही वाटणार. ड्रायव्हरलाही बोलवून घ्या. नाही, आता तो नाश्ता नाही करणार, मग करेल नाश्ता. हा तुमच्या वावर झाला की करेल तो नाश्ता. चला, झाला वाटते सरपंच भाऊच्या. जी सरपंच भाऊ, झाला का तुमच्या? हो हो, झाला ना. आता म्हटलं आमच्या वावराकडे चला मग. अरे बाबा, मी सकाळपासून इथं थांबलो आहो. मला तिकडे कपडे घ्यायसाठी जायचं आहे लग्नाचे. पहिले माझ्या वावरात येत आहे हार्वेस्टर, मग तुमच्या वावरात येईल. अरे बाबूरावचा नंबर लागला आहे ना आता. नाही मग बापा, चहा पेलो ना तेव्हा आलो इकडे. अरे झाबरू, हे पोते किती मान ना, टालीमध्ये मान ना, ने घरी ने. हो हो, थोडंसं पाणी प्यासाठी आलो तर पाणी नाही पिऊ देत आरामात. ते दाबण नसतोडी कुठे ठेवल्या? अरे बापा, पोते जेव्हा ठेवलं होतं ना, तुला पकड म्हणलो ना, आणला नाही का तू? नाही, मी पोते पकडूनच आलो. बापा, तिथंच राहिली आता ते दाबण सुतळी घरीच. पाय यांना विचार बरं, यांनी आणला असतील तर मग घरी जाशील तर आणून देशील. बाबूराव भाऊ, काय झालं साबरू?
ते दाबण सुतळी आणले का तुम्ही? हो हो आहे ना, आणलो ना. द्या बरं, हे पोते शिवायचे आहेत आणि ट्रॉलीमध्ये न्यायचे आहेत. आता का म्हणावं बाबा, पाटलानं घरीच ठेवलं ना दाबण सुतळी, आणलंच नाही. अरे अण्णा बाबा, तिथं गोष्ट सकाळून राहिलं का? हो हो आणतो ना.